नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र भेट घेतली, पण त्यात काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा जोर धरू लागली होती। परंतु प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय त्यांच्याशिवाय होईल। त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता स्पष्ट होतीये। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील कथित बेकायदेशीर सदस्य नोंदणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत फटकारले। इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिम्मत कशी होते असा थेट सवाल करत कोर्टाने सदस्य नोंदणी प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला। माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी रोहित पवारांविरोधात याचिका दाखल केली होती। रोहित पवार यांनी पवार कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, कंपन्यांतील कर्मचारी, राजकीय नेते आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी अशा सुमारे 400 जणांना आजीवन सदस्य करून घेतल्याचा आरोप आहे। यामुळे एमसीएची मतदार संख्या 154 वरून थेट 571 पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाधव यांनी म्हटले आहे। बीसीसीआय संदर्भातील आधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सदस्य नोंदणीसाठी कोर्टाची परवानगी आणि एमसीएच्या संविधानात दुरुस्ती आवश्यक असताना ती प्रक्रिया न पाळता सदस्य नोंदणी करण्यात आल्याचा ठपका रोहित पवारांवर ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी उच्च न्यायालयाने 6 जानेवारीला होणाऱ्या एमसीए निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली होती। या स्थगितीविरोधात रोहित पवार सर्वोच्च न्यायालयात गेले असता कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि याचिका मागे घेता की ती फेटाळू असा सवाल केला। अखेर कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रोहित पवारांनी याचिका मागे घेतली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी होणार असून तोपर्यंत एमसीएच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती कायम आहे। आज आयोजित विशेष सभेत वसई विरार महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने बाजी मारली। महापौर पदासाठी अजीव यशवंत पाटील आणि उपमहापौर पदासाठी मार्शल डॉमिनिक लोपिस यांची निवड झाली। भाजपच्या उमेदवारांना पराभूत करत दोन्ही पदांवर बबियाने आपली सत्ता मजबूत केली। मतदानानंतर कार्यकर्त्यांनी बाहेर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। का महापौर उपमहापौर पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे होती। मग ऑपरेशन चिट्टी काय ते लोकांना कळलं असतं। अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। जी अपेक्षित होती, फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती। जी अपेक्षित होती ती झाली। मला वाटते अजूभाई महापौर झाला त्याचा सर्वात जास्त आनंद तुम्ही पत्रकारांना असेल, कारण अजूभाई सर्व पत्रकारांचा चांगला जवळचा असा मित्र असा गणला जातो। माझा लहान भाऊ जरी असला तरी गेले 35 वर्ष झाले आमच्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ, कोण लहान कोण मोठं असं नाही आहे। माझे मोठे भाऊ पण आहेत। अत्यंत आनंदाने राहतो। आमची आई 91 वर्षाची, आज तिलाही आनंद झाला असेल। अजू हा एक समाजामध्ये चांगला काम करणारा स्वतः इंजिनियर आहे। त्याला टेक्निकल माहिती चांगली आहे, प्रशासनाची माहिती चांगली आहे, कायद्याची लॉची माहिती चांगली आहे। महानगरपालिकेच्या वादामध्ये कोर्टामध्ये पण बाजू लावण्यासाठी म्हणून वकिलांबरोबर सातत्याने काम करणारी अशी ती व्यक्ती आहे। प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते एक चांगला महापौर म्हणून नक्की काम करेल। की गेले 35 वर्ष झाले आप्पांच्या जोडीला सातत्याने काम करणारा, सर्व अडीअडचणीमध्ये जोडीला राहणारा अशी व्यक्ती ही महापौर झाली। अनुभवी आहे, सिनियर आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद आहे। ठाणे महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी आणि भाजपच्या कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीमुळे 3 ते 10 महिन्यानंतर ठाणे महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे। सत्ता स्थापनेसाठी महापालिकेत 66 नगरसेवकांचे बहुमत आवश्यक होते। शिंदे गटाच्या 75 नगरसेवकांच्या बळावर आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे त्यांचे संख्याबळ 76 झालं। युतीत
लढलेल्या निवडणुकीनंतर महापौर पद भाजपला द्यावे, अन्यथा विरोधी पक्ष म्हणून राहावे असे भाजपने आधी मागणी केली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांमधील चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आणि महापौर पद शिंदे गटाच्या शिवसेनेला तर उपमहापौर पद भाजपला देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहरातील विकास कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. दहिसर क्रांतीनगर येथील नागरिकांच्या पाणी, रस्ते आणि महिलांसाठी सुलभ शौचालय यांसारख्या समस्यांबाबत रिपाई आठवले गटाने उत्तर महानगरपालिका कार्यालयासमोर मोर्चा काढला. यापूर्वी आवाज इंडियाने येथील समस्यांबाबत आवाज उठवला होता. या आंदोलनाचा परिणाम म्हणून सहाय्यक आयुक्त नैनिश वेंगुर्लेकर यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आणि लवकरच क्रांतीनगर येथील नागरिकांना या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. बातमीचे आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे. दहिसर आज उत्तर दहिसर कार्यालयाचे माझ्यासोबत होता रमेश गायकवाड आहेत. ते सहाय्यक आयुक्तांना भेटायला काय सांगाल? आज तुम्ही सहाय्यक आयुक्तांना भेटलात, काय मांडणी होती, काय काय तुमच्या समस्या होत्या? नाही ना, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उत्तर दहिसर विभाग या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत आणि सहाय्यक आयुक्त सन्माननीय वेंगुर्लेकर साहेब यांनी आमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की केतकीपाड्यामधल्या काही समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आहे, गटारं तुंबलेली आहेत, घन कचरा रस्त्यावर साठलेला आहे आणि विशेष करून पाण्याचा दाबही कमी झालेला आहे आणि त्या विभागामध्ये अशुद्ध पाणी येते. तर अशुद्ध पाणी येत असल्यामुळे काही लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अशा काही समस्या आहेत. तसेच संभाजीनगर दहिसर या ठिकाणी स्पीड ब्रेकरचा विषय आहे, त्या ठिकाणी घाणीचा कचऱ्याचा विषय आहे आणि असे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काही नामफलक कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तोडून टाकलेले आहे, ते नामफलक लावण्याचा विषय आहे आणि अशा अनेक सामाजिक प्रश्नावर आम्ही निदर्शने या ठिकाणी केलेले आहेत आणि सन्माननीय सहाय्यक आयुक्त यांनी आम्हाला आमचे सर्व प्रश्न सोडवण्याची त्यांनी हमी दिलेली आहे आणि उद्याच महानगरपालिकेचे एक अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ केतकीपाडा विभागामध्ये येणार आहे. विशेष करून सावित्रीबाई फुले नगर या ठिकाणी महिलांच्या शौचालयाची व्यवस्था नाही आहे, त्यांना उघड्यावर बसावं लागतं. त्यासाठी सुद्धा बायो टॉयलेटची व्यवस्था करण्याची प्रयत्न ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीनं फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवून पत्रव्यवहार करणार आहेत. तर अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला होता आणि हा मोर्चा यशस्वी झालेला आहे आणि सर्व मागण्या आमच्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. म्हणजे काय सांगाल? आवाज इंडियाने तुमची बातमी केलेली आपलं प्रवेशद्वार आहे केतकीपाडा, तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, आवाज इंडियाचं मी अभिनंदन करतो की आपण गेल्या महिन्यामध्ये एक सामाजिक प्रश्नावर आपण स्वतः त्या ठिकाणी टीम सोबत सर्वे केला होता आणि मोठी बातमी केलेली होती आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज सहाय्यक आयुक्तांनी आणि आमच्यासोबत बैठक घेतलेली आहे आणि मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शौचालयाचे प्रश्न असतील, घाणीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, असे वाहतुकीचे जड वाहतुकीचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आणि ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. आपण इथे पाहू शकतो की आज ही जे रमेश गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्तांना भेटून आपल्या समस्या मांडल्यात आणि त्या समस्या पूर्ण करतील आश्वासन त्यांना भेटण्यात आलं. त्यामुळे किरण जाधव, आवाज इंडिया. देशभरातील गिग कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी रस्त्यावर उतरून देशव्यापी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील गिग वर्कर्स युनियन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मुंबईपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. मुंबईतील आझाद मैदान इथे मोठ्या संख्येने गिग कर्मचारी एकत्र आले असून मनमानी ID ब्लॉक ॲपद्वारे नियंत्रण आणि धोकादायक 10 ते 20 मिनिटांच्या डिलिव्हरी वेळा यावर त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. युनियनने सांगितले की 15 दिवसांत सरकारने चर्चा न केल्यास देशभर कामबंद आंदोलन केले जाईल. गिग वर्कर्स हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचा त्यांनी ठाम संदेश दिला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या व्यापार करारावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरून या ऐतिहासिक कराराची घोषणा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याला दुजोरा दिला आहे. या करारानुसार अमेरिकेने भारतावर लादलेला 25% टॅरिफ कमी करून 18% केला आहे. या करामुळे भारतीय बाजारात अमेरिकन वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क कमी झाल्याने डाळी, डेअरी उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज्ड फूड,
होम अप्लायन्सेस तसेच लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या किमती घटू शकतात. दुसरीकडे भारतीय निर्यातदारांसाठीही हा करार फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः वस्त्रोद्योग आणि दागिने क्षेत्राला अमेरिकन बाजारात मोठी संधी मिळणार आहे. मेड इन इंडिया उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. हा करार भारत अमेरिका संबंधांसाठी निर्णायक टप्पा मानला जात आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी.